काय ग नीता, आज काय असं अचानक बोलून घेतलं? काय काम होतं? अगं, एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणून म्हटलं भेट घेऊनच बोलावं. अच्छा, बोल, काय म्हणतेस? सलमा, तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला. सरपंच म्हणून किती कर्तबगारीने काम करतेस. सगळ्या पंचकृषीत तुझ्या कामाची चर्चा असते. अरे अनिता, थँक्यू ग. आपण सगळ्यांनी मिळून केलेल्या कामाचीच पावती असते ही. आणि गावकऱ्यांनी सुद्धा खूप मदत केली ह्या सगळ्यात. मी पण आता येणारी निवडणूक लढवण्याचा विचार करतेय. त्याआधी तू केलेल्या सामुदायिक जाहीरनाम्याबद्दल जरा जाणून घ्यायचं होतं. हो, सामुदायिक जाहीरनामा केला होता मी आणि त्याचा खूप फायदा झाला लोकांच्या नेमक्या अडचणी जाणून घ्यायला. सामुदायिक जाहीरनामा म्हणजे काय आणि का करायचा असतो तो? निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवार आपले काय कामाचे मुद्दे असतील आणि कोणते प्रश्न आपण सोडवू हे लोकांना पटवून देतो जाहीरनाम्याच्या माध्यमातून. पण जाहीरनाम्याचा उद्देश फक्त लोकांनी आपल्याला मत का द्यावं हे पटवून देण्याचा नसतो आणि नसावा सुद्धा. हो हो, बरोबर. हा गावाचा सामुदायिक जाहीरनामा गावातल्या प्रत्येक वॉर्डमधील लोकांच्या प्रश्नांचं, मुद्द्यांचं प्रतिबिंब असतं. आपण निवडून आलो तर कोणत्या प्रश्नांना हात घालू हे लोकांना सांगण्यासाठी आणि आपल्या कामाची दिशा ठरवण्यासाठी सुद्धा असा जाहीरनामा लोकांसोबत करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या कामातून कोणती मूल्य आणि संदेश लोकांसोबत पोहोचवायची आहेत ह्याचा सुद्धा अंतर्भाव आपल्या जाहीरनाम्यात आणि प्रचारात ह्याद्वारे आणता येतो. हो, बरोबर, पटतंय तुझं म्हणणं. पण हा जाहीरनामा तयार कसा करायचा? लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर तो लोकांमध्ये जाऊन आणि लोकांच्या सोबतीनेच करायला हवा. प्रत्येक प्रभागात सभा घेऊन, गटचर्चा घेऊन अडचणी समजून घेणे, त्यावर गावकऱ्यांच्या दृष्टीने असणाऱ्या उपायांवर चर्चा करणे, गावातल्या प्रत्येक गटाची पार्श्वभूमी समजून घेणे आणि त्यावर चर्चा करायला हवी. आणि मगच ते सगळे मुद्दे एकत्र करून एक सामुदायिक जाहीरनामा तयार होऊ शकतो. त्या जाहीरनाम्याची पत्रकं गावभर वाटून, फलकांवर लिहून ते पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रचारात व्हायला हवं. अच्छा, बरं. आणि असा जाहीरनामा करताना काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत? हो, आतापर्यंतची गावची परिस्थिती कशी आहे, गावाचा विकास आपण करणार आहोत, पण तो कसा करणार आहोत हे सांगायला हवं. आपली धोरणं आणि पद्धती काय असतील, लोकांच्या प्रश्नांवर काम करायचं नियोजन कसं असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपला प्राधान्यक्रम काय असेल हे मुद्दे त्यात यायला हवेत. म्हणजे जाहीरनामा विकासाभिमुख आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे लोकाभिमुख होतो. खूप खूप आभार सलमा या माहितीसाठी. जाहीरनामा कसा लोकाभिमुख असावा हे समजलं. मी असाच जाहीरनामा तयार करून निवडणूक लढवण्याची तयारी करते.